या दोघांमध्ये वैर संपला आणि संभ्रम आपल्या एका वटीवर हे वैर संपलेलं अगदी सत्य आहे. तुमच्या साक्षीनं माझ्या गुरुदेवतेला मध्यस्थी देऊ. तुम्ही आमच्या प्रांतात येऊ नये आणि आम्ही तुमच्या प्रांतात येऊ नये ही अट आहे. पण करवीर शांती ही अट तुझ्या लक्षात आहे. मग ती अटीचं उल्लंघन तुझ्याबरोबर झालं. तुझा करवीर मान सोडला आणि या वैकुंठ धामात आला. याच्या मागे आणि म्हणून ते नियम उल्लंघन करो मला तुझ्यापर्यंत यावं लागलं. काय असा नाविलाज झाला याच्या मागचं कारण मला ऐकायचं आहे. वैकुंठीच्या नारायणा माझा प्राण म्हणजे करवीरचा. अगदी त्या करवीर प्रांतात तुझे किंवा इतर देवदेवतांचे काही भक्त निर्माण झाले आणि हे भक्त मंदिर उभारताय ते सुद्धा माझा भक्त. हे करवीर भक्ती कुणी कुणाची करावी, मंदिर कुणी कुणाची बांधावी हा प्रत्येकाच्या मूलभूत हक्काचा विषय झाला. या दोषा वैकुंठीच्या नारायणाचा नव्हे. वैकुंठीच्या नारायणा हा मी जो इथं आलोय ना हे केवळ सांगण्यापुरतं नव्हे. म्हणजे तुमचा भक्त निर्माण होतंय, तुमची मंदिर उभारतंय. हे का तर तुमचं अस्तित्व आहे म्हणून. पण जर या देवदेवतांचं अस्तित्व संपलंय कुणाची भक्ती करणार. करवीर कल्पना सुद्धा करू नकोस. देवदेवतांचं अस्तित्व मातीमोल करण्याच्या हेतूला सगळा करवीर वैकुंठ धामात आला असेल तर हे तुला तुझी केव्हाही साध्य होणार नाही. वैकुंठीच्या नारायणा कृतत्रेता तोप या युगाचा विषय वेगळा. हे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये तुझी महाराष्ट्र भक्ती वंदा हिच्या शापाला तुम्ही पाषाणाला अगदी सत्य. मूर्त स्वरूपाला तिचा तुम्ही काय मात्र करू शकत नाही. दुसरा विषय कलियुग. कलियुगाचा पुरुष ओळख आहे तर कलिदेव त्याच्या तेजानं तुम्ही निस्तेज झाला. म्हणून सांगतोय तुमच्यावर मी मात करू नये तर या क्षणाला ती प्रेरणा तुमच्या भक्तांना दिल्या. ती प्रेरणा बंद करा. हे करवीर देवदेवता निस्तेज झाली आहे. पण एक लक्षात ठेव त्या दैवी शक्तीला भक्ती तत्वाची नोंद आहे. आणि तोपर्यंत कलियुगात भक्ती तत्व सहित आहे तोपर्यंत देवतत्वाला कुणी रामोहन करू शकत नाही. म्हणूनच देवा तुम्हा देवतांचं अस्तित्व संपवायचंय. मग तुमचे भक्त कुणाला भडणार कुठणार हे मला प्रत्यक्ष स्वभाव कधी करायचं बा दुष्टचा खेळ. देवदेवतांचं अस्तित्व तुझ्या मुलाला मातीमोल करता आलं नाही. तिथं तुझे करायचं काय. एवढं सामर्थ्य माझ्या वाणी म्हणणं माझ्या मुखातून ते शब्द बाहेर पडतात. ते वज्राला बसतात. आजपर्यंत कुणी खोडले नाही आणि ज्याला तो प्रयत्न केला मी केव्हा सोडलं नाही. मग मला बोलायचंय. हे बोल बोलून दाखवलेली शारीरिक महत्व हा वैकुंठीचा नारायण तुझ्या येतोय. पण आज तुला जमतंय विश्वाचं पालन करणारा देवाचं तू आणि विश्वाचं पालन दूरच राहतोय. या स्थळापासून आत्मरक्षण करो. तुला सोडणार नाही. देवदेवतांच्या खऱ्या स्वरूपाची माहिती हा वैकुंठीचा नारायण तुम्हाला आपल्याच पाहणार नाही. मला आपले
देवा देवा संजीवनी मंत्राची प्राप्ती केलीस तेव्हा महादेवानी तुम्हाला काय सांगितलं होतं? संजीवनी मंत्र ज्या शिव शंकरानं ज्या रुद्र देवानं मला प्राप्त करून दिला यात संजीवनी मंत्राला जे नियम शिव शंकरानं मला घालून दिले या तीनच युगात त्या मंत्राचा वापर करण्याचा अधिकार तुम्हाला आहे. अगदी सत्य. सांप्रत युग कोणता चालू आहे? अर्थात द्वापार युग. मग कलियुगात या संजीवनी मंत्राचा उपाय तुम्हाला कसा सुचला? कलियुगात संजीवनी मंत्राचा उपयोग मी करणार याला कारण आहे. कोणत्या अधिकारानं? हा माझा शिष्य आहे. तो खेळता आहे आणि तो जर का जिवंत झाला आहे तर काय उपयोग या गुरु शुक्राचार्याचा? काय उपयोग प्राप्त केलेल्या संजीवनी मंत्राचा? शुक्राचार्य म्हणजे दानव कुलाच्या अभ्युदयासाठी, शिष्याच्या स्वाभिमानासाठी, दानव कुलाच्या स्वाभिमानासाठी या तुमच्या नियमांचं उल्लंघन तुम्ही करतात. या कलियुगात संजीवनी मंत्राचा उपयोग तुम्ही केला. एक लक्षात ठेवा, तुमच्या समोर वैकुंठीचा नारायण उभा आहे. हे काशा, अरे तुझा डोळा फोडलाय फक्त. पण अधिकारांचा अधिकार नसेल तर या विश्वातून तूच काय त्या विश्वातील वाटांनी देवदेवता जरी आली तर या कलियुगात संजीवनी मंत्राचा वापर करण्यापासून मला कुणी रोखू शकत नाही. वैकुंठीचा नारायण तुझ्या समोर तुला रोखण्यासाठी उभा आहे. कोणत्या संजीवनी मंत्राचा उपयोग करून जिवंत करतोय याचा भाग तुम्हाला
क्षमा असावी म्हणून हे इच्छा आहे नव्हती. तुमच्या आज्ञेनं देव आणि दानव हे वर मिटलेलं. पण आता साऱ्या गोष्टीचा विचार केला तर नियमाचं उल्लंघन होत आहे. तेव्हा या देवताला संपवून त्रैलोक्यावर दानवी सत्ता प्रस्थापित करण्याची माझी इच्छा आहे. हे करवी तू माझा खेळता शिष्य आहे, अर्थात तुझ्या शिष्य इच्छा